नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। शेंडी येथे धम्मयात्रा कार्यक्रम संपन्न। अकोले तालुक्यातील शेंडी भंडारदरा येथे माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी भंते नागघोष यांनी धम्मदेसना दिली, तर ॲडव्होकेट संघराज रुपवते यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले। दुपारी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संविधान वाचवले पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधान वाचवले पाहिजे, यासाठी आपण सर्व एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले। डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी दादासाहेब रुपवते यांच्या आठवणी जाग्या केल्या। माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दादासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला, तर संदेश उमाप यांनी आपल्या पहाडी आवाजात वामनदादा कर्डक यांची गीत सादर केले। या गीताने उपस्थित भारावले। डॉक्टर भीमराज भैयासाहेब आंबेडकर यांनी दादासाहेब आणि बाबासाहेब यांनी चळवळीत कसे योगदान दिले यावर सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघराज रुपवते होते। प्रास्ताविक उत्कर्ष रुपवते यांनी केले। यावेळी दादासाहेब रुपवते यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार पोपट सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोनवणे सर यांनी केले। कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे सुरेश देठे, माजी आमदार वैभव पिचड, वंचित बहुजन आघाडीचे रवींद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे, संतोष पवार, दिनकर बर्वे, नरेंद्र पवार, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते। समाजवादी नेत्यांशी बाबासाहेबांचा पत्रव्यवहार आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे की देशामध्ये एक अल्टरनेटिव्ह उभा करणं, काँग्रेसच्या विरोधामध्ये एक अल्टरनेटिव्ह उभा करणं। परंतु बाबासाहेब आपल्यातून लवकर निघून गेले, पण बाबासाहेबांचं ओपन लेटर आहे। जे आपण खुले चिरंजीव उत्कर्ष, मंचावर बसले सारे मान्यवर मंडळी, या ठिकाणी धम्मसभेसाठी जमलेले सारे बंधू भगिनी, आपण भगवान बुद्धांना वंदना करून आपल्या या सभेची सुरुवात केली। शिरीषजी चौधरी, किरण लमाटे, सर्व मान्यवर, रुपवते कुटुंबीय, उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दल आणि बंधू आणि भगिनी, अनेक वर्ष संघराज हा कार्यक्रम नेहमी मुंबईमध्ये घेत असतात। चेतना कॉलेजमध्ये, आणि तेव्हा मला अपेक्षा होती की मला कधीतरी बोलवतील। आज आनंद वाटला की आपल्या समोर आंबेडकर पाहिले, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे बाबासाहेब आणि अशा रमाई, त्यांचं रक्त आदरणीय भैयासाहेबांचं रक्त आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर या ठिकाणी आले। मी असं म्हणतो की लता म्हणजे त्या आशा भोसलेंचं एक प्रसिद्ध गाणं आहे, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला। आणि जेव्हा मी स्पीक ऑफ बाबासाहेब, की त्या बाबासाहेबांनी 30च्या दशकामध्ये एक असं भाषण केलं की त्या भाषणामध्ये ते मराठीत बोलत होते, आणि भाषणाच्या ओघामध्ये त्यांनी एक इंग्लिश शब्द असा आला, आधी ते असं म्हटले की मला या संस्कृतीचा कंटाळा आलेला आहे, आणि मग पुढे त्यांचे शब्द असे होते, आय एम ॲट वॉर विथ सिव्हिलायझेशन, या संस्कृतीबरोबर माझं सतत युद्ध सुरू आहे। आणि असं बाबासाहेबांच्या सान्निध्यामध्ये जे आले
या सर्व धम्मयात्रांना मी उपस्थित राहिलेला एक माणूस आहे आणि माझ्या या धम्मयात्रेबद्दलच्या अनेक आठवणी अजूनही ताज्या आहेत. दादासाहेब रुपवते आज असते तर ते 100 वर्षांचे झाले असते. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी अजय पवार, भंडारदरा. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.